पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती. स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल. जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून निधी नरेंद्र जाधव तर आंबेवाडी गणातून संजय मांडुळसकर, कोलाड गणातून जगन्नाथ धनावडे यांचा शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून आंबेवाडी जिल्हा परिषद गटातून निधी नरेंद्र जाधव तर आंबेवाडी गणातून संजय संभाजी मांडुळसकर, कोलाड गणातून जगन्नाथ गजानन धनावडे यांचा उमेदवारी अर्ज वाजत गाजत रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रशासनाकडे अर्ज दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेवाडी जिल्हा परिषद गटातून निधी नरेंद्र जाधव, आंबेवाडी गणातून संजय मांडुळसकर तसेच कोलाड गणातून जगन्नाथ धनवाडे हे पंचायत समितीमधून तिन्ही उमेदवार पहिल्यांदा निवडणूक लढवत असले तरी अर्ज भरताना वाजत गाजत रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करताना असंख्य जमलेल्या जनसमुदायामुळे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी अर्ज दाखल करताना महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, ज्येष्ठ नेते रामचंद्र चितळकर, नारायण धनवी थिटे महाराज, तानाजी जाधव, बाबूराव बामणे, तानाजी मोरे, युवा नेते राकेश शिंदे, गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, मनोज शिर्के, नरेंद्र जाधव, दर्शन तेलंगे, अजित अमृतकर, संजय राजीवले, कुमार लोखंडे, श्रीकांत चव्हाण, नरेंद्र पवार, नितीन जाधव, राकेश कापसे, प्रमोद शिंदे, रमेश शिर्के, राकेश लोखंडे, सूरज कचरे, चंद्रकांत लहाने, अशोक धामनचे, BS भोसले, संजय सानप, दिवान सानप, नितेश ठाकूर, बळीराम जाधव, श्रीधर गुजर तसेच कोलाड खांब परिसरातील असंख्य कार्यकर्ते, तरुण वर्ग, महिला वर्ग उपस्थित होते. स्वराज दर्शन, रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी, अमित पवार. 79 कोलाड गणामधून मान्य खासदार सुनील तटकरे साहेब आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री मान्य आदिती तटकरे, आम्ही सर्वांच्या युवकांचे प्रेरणास्थान सन्मान्य अनिकेतभाई तटकरे यांनी मला जी मदत दिली त्या सर्वांचा प्रथमतः मी आभार मानतो आणि त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणे करेन. या आमच्या कोलाड विभागामध्ये अनेक जे मुद्दे आहेत ते साहेबांनी प्रथमतः पूर्णपणे केलेले आहेत. साहेबांचे जे कामात झंझावत आहे त्या पूर्ण परिसरामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्येच साहेब विकासपूरच्या नावाने ओळखलं जातं. जो मी 79 कोलाडमधून विभाग आहे उभा आहे त्यामध्ये विशेषतः आज साहेबांनी पूर्ण त्या भागामध्ये MIDC आणलेली आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो जातो तो पूर्ण कोलाड विभागामधून त्या परिसरात जात आहे आणि तिथं आज चांगल्याप्रमाणे औद्योगिकरणचं काम सुरू आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी येत आहेत. अशा ठिकाणी माझ्या परिसरामध्ये माझ्या भागामधील जे युवक आहेत किंवा जे शिक्षणामधून शिक्षण घेतले आहेत किंवा ज्यांनी चांगल्या प्रकारचं कॉलेज इंजिनिअरिंग शिकले आहेत अशा लोकांना अशा मुलांना तिथं काम रोजगार मिळण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि साहेबांच्या माध्यमातून, ताईंच्या माध्यमातून आणि भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व युवकांना रोजगार प्रामाणिकपणे करण्याचं काम करेन. काय मी एक शिक्षक आहे तर मी रोज खांब टू कोलाड ट्रॅव्हल करते तर मला असे खूप समस्या आमच्या दिसतात की धुळीची समस्या खूप आहे, कचरा खूप आहे म्हणजे सतत असं आणि कन्स्ट्रक्शन सतत चालू असतं. मग महिन्यातून मला 1-2 ऍक्सिडेंट तरी बघायला भेटतात आणि असं म्हणजे पर्यावरण आपल्याला झाडं वगैरे लावण्याची खूप गरज आहे. खूप म्हणजे असं खूप म्हणजे बघावं लागेल की आपल्याला म्हणजे गावामध्ये वगैरे गेलो तर रस्ते वगैरे आहेत पण एकदम छोटे आहेत. मग मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मग साहेबांना मी काय करणार आहे की त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट सतत माझ्या सगळ्या लोकांशी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या काही समस्या आहेत त्या आमचे जे मेन प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यासमोर मांडणार आहे. तुमच्या भागामध्ये विकासाचे कसे मुद्दे असणार आहेत आणि किती विश्वास आहे विजय? विजय तर होणारच. साहेब आपले सुनीलजी तटकरे साहेब आपले आहेत त्यांच्यासोबत म्हणजे ज्यांच्यासोबत ते आहेत त्यांचा विजय हा हमखास आहे. आणि आव्हान वाटतं का? एवढं काही आव्हान वाटत नाही कारण आमचे सगळे कार्यकर्ते सतत काम करणारे आहेत आणि ते सतत विकास करतात त्यामुळे मला त्यांचं काही एवढं वाटत नाही. आणि ह्या भागाचा विकास फक्त आपले साहेबच करू शकतात कारण त्यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी ही आहे आणि सगळ्या त्यांच्या लोकांसाठी या सगळ्या विकासाची गरज आहे. त्यामुळे मला असं
पूर्ण माहिती आहे की फक्त साहेबच ह्या भागाचा विकास करू शकतात आणि त्यामुळे साहेबांच्या हाताखाली आम्ही काम करायला रेडी आहोत. समितीमधून आपल्याला उमेदवारी अर्ज आपला दिलेला आहात, काय बद्दल सांगा. आपल्या रायगडचे खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब यांनी जी आज मला आंबेवाडी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे, त्या उमेदवारीसाठी मी खरोखर त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या रायगडच्या लाडकी लेक आदिताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी देखील माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास नक्की मी सार्थ ठरवेन. आपल्या भागामध्ये कसा विकासाचा संकल्प असणार आहे? आता पूर्ण रायगड जिल्ह्यात साहेबांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं. त्यांनी तर विकासचं दुसरं नाव म्हणजे तटकरे साहेब. त्यांनी विकास तर भरपूर केलेलेच आहेत, परंतु जे काही छोटे मोठे विकास असतील आमच्या विभागामध्ये, जास्त म्हणजे कचऱ्याचा जो प्रश्न उद्भवत आहे त्यासाठी देखील आमचे खासदार सुनील तटकरे साहेब असतील, आदिताई असतील आणि अनिकेत भाई असतील, यांचे प्रयत्न चालू आहेत की कशा पद्धतीने आपल्या विभागातील कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल.